हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. अहो, आपल्याला पाठ दुखण्याचा त्रास होतो का? होत असलं तर आपण काय करता? आपण काहीतरी पेन किलर घेता. एम आय राईट? पण आपल्याला माहित आहे का, हे पेन किलरमुळे काय होते तर तात्पुरतं थांबते. तात्पुरतं, टेम्पररी. मग ते पेन किलरचं इफेक्ट संपल्यावर परत दुखायला लागते. त्याचे शिवाय हे पेन किलर्सचे साईड इफेक्ट्स पण असतात. मग आपण काय करायचं? आज मी आपल्याला घरगुती उपाय सांगणार आहे, ते करून बघा. एकदम ऑपरेशनला वगैरे जायचं नाही. एका आमच्या ओळखीचे माणसांचं सांगते. त्यांना असं पाठदुखीचा त्रास होता. ते जनरल मॅनेजर मोठे कंपनीत. त्यामुळे आपल्याला माहीत आहे, सगळी आपली मेडिकल बिलं तर हे मिळतात. सारखी पाठ दुखते म्हटल्यावर ते दाखवलं डॉक्टरांना. स्कॅन केले, MRI झालं, मग ऑपरेशन करावं म्हणाले. बघा, अगदी सिंपल पाठदुखीचं कुठे जाते सांगते तुम्हाला. खरी घडलेली घटना आहे ही. मग ते म्हणाले ओके, होऊ देत, काय पैसे कंपनी देतीये, मग काय. आणि डॉक्टरांनी सांगितलं काही नाहीये. 1 तासाचं ऑपरेशन, 2 दिवस रेस्ट घ्या आणि 3रे दिवशी तुम्ही जाऊ शकता. आणि हे ऑपरेशन पण लेप्रोस्कोपिक असणार आहे म्हणाले. त्यामुळे तसं काही फार त्रासाचं नाहीये. हो म्हणाले. काय कंपनी पैसे देते, मग काय कायमचं पाठदुख थांबणार असली तर काय म्हणून. आणि दवाखान्यात ऍडमिट झाले. ऑपरेशन झाल्यावर त्यांना पाय हलवता येईना. मग त्याच्यासाठी काहीतरी ऑपरेशन्स करावं लागलं. आणि का म्हणजे चालताच येत नाही असं झालं. आणि तर ऑपरेशन करताना ब्लिडिंग झालं जास्त, म्हणून 8 बॉटल्स रक्त द्यावं लागलं, ब्लड द्यावं लागलं. ते कुठल्या तरी एका बाटलीमुळे त्यांना इन्फेक्शन झालं. मग तर हार्टचे वॉलला गेलं. मग आणि मोठं ऑपरेशन करावं लागलं. असं म्हणता म्हणता बघा, 1 तासाचं ऑपरेशन म्हणता, इनॉल 10-12 तासांचं ऑपरेशन झालं. एवढ्या झालं का नाही. हल्ली सुद्धा त्यांना सारखं चेकअपला जावं लागते. फार ट्रॅव्हल करायचं नाही. हे बघा, मोठे कंपनीत मॅनेजर असलेला माणूस, लाखो रुपयांचं बिल आलं. बिलाचं काही नाही का, म्हणजे त्यांना बिल वगैरे सगळं कंपनीनं दिलं, पैसेचं नाही. पण त्रास किती झाला. आणि आत्ताही त्यांना फार हे करायचं नाहीये, ट्रॅव्हल करायचं नाही. आणि आपल्याला माहित आहे, जनरल मॅनेजर म्हटल्यावर त्यांना जगभर जायला लागायचं. नो डाऊट. पण एवढं सगळं होऊन एटलिस्ट ते ओके झाले हे म्हणायचं. मला असं नाही म्हणायचं प्रत्येकालाच असं होईल म्हणून, पण 10 पैकी एखाद्याला असं होऊ शकते. म्हणजे पाठ दुखते, लगेच ऑपरेशन करा म्हणाले की लगेच ऑपरेशनला जाऊ नका. सेकंड ओपिनियन घ्या, 2-3 दाखवा, नंतर काय तो निर्णय घ्या. हे झालं घडलेल्या घटनेचं. आता हे पाठ दुख आपल्याला कशानं येते? मेनली म्हणजे आपले पाठीला सपोर्ट नसतो. बघा, आपण उभा राहतो, चालतो, पाठीला कधीच सपोर्ट नसतो. त्याच्याशिवाय कित्येक वेळेला बसायचे आपले पॉस्चर चांगले बरोबर नसतात. पूर्वीच्या खुर्च्या चांगल्या लाकडी खुर्च्या होत्या बघा, पाठीमागचं एकदम सरळ तशी पाहिजे. म्हणजे आपली पाठ अशी सरळ असायला पाहिजे बसताना. हल्लीचे खुर्च्यांना काय झाले,
काही ठिकाणी तरी सीट झाल्यावर वर मध्ये असं काही नसते, मग वर तुम्हाला सपोर्ट असतो किंवा कुठे असं बेंड आलेलं असते. म्हणजे आपले बसण्याचं पॉश्चर, चालण्याचं सगळं शरीराचं व्यवस्थित असायला पाहिजे. आता ह्याच्याशिवाय आपल्याला मेनली कशामुळे होते आणि एक मेन कारण सांगते. आपल्या पाठीला का नाही इथून अगदी खालीपर्यंत एक मेनली या स्पायनल कॉर्ड असतो, आपल्याला माहीत आहे. आणि ह्याला 27 बोन्स असतात. आपल्याला टेन्शन, काही अँक्झायटी झालं तर काय होते, इथे हे बोन्समध्ये हे बघा, अँक्झायटी आणि टेन्शनमुळे हे आपले बोन्स असतात का नाही, 27 बोन्स आहे, त्याचे मध्ये काहीतरी फ्रिक्वेन्सी यायला लागते. त्यामुळे पाठदुख फक्त पॉश्चर ह्याच्यामुळे नव्हे, ती इवन आपला अँक्झायटी किंवा कुठलाही आपल्याला असं टेन्शन म्हणा जास्त घेतलं तरी पाठ दुखायला लागते. आता आपल्याला ही पाठ दुख येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो. पहिली गोष्ट, लहानपणीपासून मुलांना असं पाठीवर झोपायला लावायचं. कुशीवर नाही, पालथं नाही, पाठीवर. का, म्हणजे दिवसभर आपले पाठीला आपण चालताना बसताना सपोर्ट नसतो, त्यामुळे पाठीला व्यवस्थितपणे सपोर्ट पाहिजे म्हणून पाठीवर झोपायचं. बसताना असं सरळ बसायला लावायचं. शक्यतो आपण फर्निचर वगैरे घेताना जरासं तपासून बघून, म्हणजे आपली पाठ सरळ बसते ना हे तपासून घ्यायचं. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आता आपण म्हणाल ते आपण हे पेन किलर्स वगैरे घ्यायचे नाही का. पेन किलर्स अगदी टेम्पररी इफेक्ट आहे आणि सारखं पेन किलर्स घेतले तर त्याचे साईड इफेक्ट्स पण येतात. त्याच्याशिवाय काही लोकांना काही तेलं लावली, मसाज केला तरी बरं होते. गरम पाण्यानं, म्हणजे आपल्याला झेपते एवढे गरम पाण्यानं आंघोळ करायला पाहिजे. म्हणजे पाठीवर वगैरे. पूर्वी बघा आपण बाळंतिणीला कसा आंघोळ घालायचे, पाठीवर कमरेवर वगैरे शेकायचे. तसं ज्यांना पाठ दुखते त्यांना, बाकीच्यांना गरजेचं नाही. आणि हल्ली हे पाठदुखीचं प्रमाण का जास्त झाले, म्हणजे आपले कष्ट जास्त झालेले आहेत. तुम्ही म्हणाल नाही हो, पूर्वीचे काळचे कष्ट वेगळे होते, तेव्हा मानसिक टेन्शन हे कमी होतं. आता आपल्याला कसं खूप कष्ट पडतात. ट्रॅव्हलिंग असते, सारखं ट्रॅव्हलिंग असलं तेव्हा आपल्या, आणि रस्ते कसे असतात आपल्याला माहीत आहे, तर पण एक कारण होऊ शकते. त्यामुळे कुठलाही सडन असं जर्क आली बॉडीला तरी ह्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो. कधी कधी ते बोन्समध्ये गॅप वाटते म्हणतात डॉक्टर्स. असं सिरियस असलं की आपण डॉक्टरकडे जायचं आणि दाखवायचं. पण ऑपरेशन करा म्हटलं की आपण सेकंड ओपिनियन घेऊन व्यवस्थित जरा विचार करून करायचं. पण शक्यतो घरगुती उपाय करून, म्हणजे झोपताना पाठीवर झोपणे किंवा जे काही व्यायामाचे प्रकार आहेत ते करणे,
किंवा बसताना व्यवस्थित बसायचं, हे सगळं जरा आपण नियमितपणानं पालन केलं तर आपल्याला कधी पाठ दुखणार नाही. शक्यतो आपल्या मुलांना अगदी लहानपणीपासून पाठीवरच म्हणजे उताणं झोपायला लावायचं. बघा आता आपल्याला ह्यातलं काय सूट होते. तर हॅव ए गुड डे.